तुकोबारायांचं दुसरं प्रमाण सांगतो की ज्याच्या कंठामध्ये कृष्ण मनी नाही त्याची वाणी अशुभ आहे. काय सांगितलं? जो देवाचं नामस्मरण करत नाही त्याची वाणी म्हणजे अशुभ आहे. कंठी कृष्ण मनी नाही अशुभ देवा. कृष्ण नामाच्या बाबतीत मी थोडासा बोलतोय. मानवी जीवाची जी ओळख आहे ती कशामुळे हो? मानवी जीवनातील माणसाची जी ओळख आहे ती कशाने? त्याच्या नामामुळे. ज्ञानोबा राय सांगतात, उपजल्या बालकासी नाव नाही तयापासी देवीने नावेसी ओदित उठे. माणसाची ओळख नावात आहे. काही काही माणसांचं नाव ऐकलं की लगेच बाकीचं वातावरण तयार होतं. नावामध्ये पावर आहे. व्याकरणाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर व्याकरण कुठल्याही भाषा शिकत असताना त्या भाषेचं जर व्याकरण आलं नाही तर त्या भाषेचं माणूस शिकरण केल्याशिवाय राहणार. व्याकरण नाही. मग त्या व्याकरण शिकत असताना काय असतं? पहिलं नाम असतं, सामान्य नाम, विशेष नाम, दर्शक नाम वगैरे वगैरे प्रकार. तिसरा प्रकार आता मी तुम्हाला सांगतोय. लग्नामध्ये नवरा बायकोचं नाव घेतो, बायको नवऱ्याचं नाव घेते. नवऱ्यानं बायकोचं नाव घेतलं की बायकोला गुदगुल्या होतात. वा 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 वा. आणि बायकोनं नवऱ्याचं नाव घेतलं की पट्ट्याची छाती भोगते. स्त्रीनं आपल्या वडिलांचं नाव आणि आपल्या माहेरचं आडनाव हे बदललं म्हणजे बापाच्या ऐवजी नवऱ्याचं नाव लावती
आणि माहेरच्या आडनावाच्या ऐवजी कुठलं लावती माहित नाही, सासरचं लावती. बर हा बदल केल्यामुळं आता मी तुम्हाला विचारतो, ऐका, हा तिनं बदल केल्यामुळं तिला मिळतं काय हो? तुम्ही सांगत पर्यंत मी काय आता पुढं बोलणार. आता हा विषय काय कुठला, ज्ञानेश्वरीतला का पंचदशीतला? मिळतं काय? एकाच्याही लक्षात येईल, करा विचार. काय मिळतं? अहो तिनं नवऱ्याच्या इच्छेप्रमाणे नवऱ्याचं नाव लावलं, आडनाव लावलं, अर्ध्या इस्टेटची मालिक. बरोबर आहे. एकदा आता अलीकडं एक लांबचं उदाहरण हे सांगतो. एका माणसाची बायको मी, आता मारावं माझी तरी काही इच्छा आहे, पण मारतात त्याला करतात, मेली हो. म्हणून त्यानं दुसरी केली. दुसरी केल्यानंतर कुटुंबातून विरोध झाला. कुटुंबातून त्याला मानलं पाहिजे गाड्या. विरोध केला. 2-3 महिना बायको केली होती, पण तिला 50 लाख रुपये देऊन थांबवले. नुसतं नाव लावलं, नावामध्ये एवढी पावर. दुसरं एक उदाहरण सांगतो. एक माता शिकल्या सवरलेली आपल्या लहान मुलाला शाळेत घेऊन गेली आणि शाळेत घेऊन गेल्यानंतर गुरुजींना म्हणले, गुरुजी नाव घ्या, नाव घ्या. गुरुजी म्हणजे आम्ही नाव घेण्यासाठीच तू सांग. तिनं नाव सांगितलं. गुरुजी म्हणजे बापाचं नाव. ती म्हणली बापाचं कशाला? मी त्याला 9 महिने 9 दिवस पोटात वागवलाय, वाढवलाय, लहानाचा मोठा केलाय, सांभाळलाय, माझं नाव लिहा. गुरुजी म्हणले, बाई तुझं जरी खरं असलं तरी हा प्रश्न घेऊन तू सरकारकडे कोर्टात जा, इथं तुझं काय चालणार? मग पोरग्याच्या पुढं बापाचं नाव लिहिल्या जातं. त्याचा फायदा काय होतो? संपूर्ण इस्टेटचा मालक. तसं भगवान परमात्म्याचं नाव आपण जर कंठामध्ये जर धारण केलं तर भगवान परमात्म्याची दैवी संपत्ती जी आहे ती सर्व दैवी संपत्तीचे आपण मालक होतो. पृथ्वीपेक्षा 10 पट पाणी, पाण्यापेक्षा 10 पट तेज, अग्नी, तेजापेक्षा 10 पट वायू आहे, वायूपेक्षा 10 पट आकाश आहे आणि आकाशापेक्षा अनंत पटीनं भगवान परमात्म्याचं नाम आहे असं ज्ञानोबा हरिपाठामध्ये सांगतात.
गगनाहुनी वाढ नाम आहे. गगनापेक्षा अनंत पटीनं जर काय असेल तर भगवान परमात्म्याचं नाम आहे. पृथ्वीपेक्षा पाणी व्यापक आणि सूक्ष्म आहे. पाण्यापेक्षा अग्नी व्यापक आणि सूक्ष्म आहे. अग्नीपेक्षा वायू व्यापक आणि सूक्ष्म आहे. आणि आकाशापेक्षा व्यापक आणि सूक्ष्म भगवान परमात्म्याचं नाव आहे. आता नामाच्या बद्दल भरपूर बोलता येईल, पण आपल्याला थांबलेलं बरं, नाही तर माझं नाव घालून टाकते. किती सोपं साधन आहे हो आपल्यासाठी, सोपं साधन आहे. रामदास स्वामींनी 13 कोटी जप केला. सांगतो तुम्हाला, 13 कोटी जप करत असताना 1 कोटी जप केल्यानंतर माणसाला काय फल मिळतं? 1 कोटी देवाचा जप केल्यानंतर माणसाला आरोग्य लाभतं. त्याला डायबिटीस, बीपी, कुठलाही आजार होत 1 कोटी. 2 कोटी केल्यानंतर, 3 कोटी केल्यानंतर, 4 कोटी केल्यानंतर असं टप्प्याटप्प्यानं त्याला संपत्ती प्राप्त होती, मान प्राप्त होतो, त्याला ज्ञान प्राप्त होतं. हे अशा टप्प्याटप्प्यानं सांगितलेलं आहे. आणि 13 कोटी जप झाल्यानंतर भगवान परमात्माचा साक्षात्कार होतो. आणि 13 कोटी जप झाल्यानंतर भगवान परमात्म्याचा साक्षात्कार होतो. आणि 13 कोटी पेक्षा जास्त जप झाल्यानंतर निर्वाणी गोविंद असे मागे पुढे तुमच्या आमच्या माग पुढे तो जर उभा राहावा असं वाटत असेल तर 13 कोटी पेक्षा जास्त जप आपल्याला देवाचा झाला पाहिजे. नामामध्ये एवढी ताकद आहे. नामानं बरीचशी अशा प्रकारची कामं होतात. म्हणून असं जे असणारे जे नाम आहे, असा असणारा जो कृष्णमणी आहे, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात कंठी धरीला कृष्णमणी. असं सामर्थ्यवान जो मणी आहे. कृष्ण म्हणजे काळा, आणि काळं हे सौभाग्याचं लेणं असल्यामुळं ते आम्ही कंठामध्ये धारण केलेलं आहे. कंठी धरीला कृष्णमणी. जवळपासच्या कालामध्ये आपल्या वारकरी संप्रदायामध्ये थोर महान विभूत्या होऊन गेल्या की त्यांची पुण्य म्हणून आता हे सगळा कारभार चाललेला आहे. आता काय आपली पुण्य आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही नाव ऐकलं असेल नसेल, पण आमच्या ह्या मंडळींनी नाव ऐकलं असेल, परभणीकर गुरुजी. परभणीकर गुरुजी आणि कंठी धरीला कृष्णमणी हे नुसते सांगत नव्हते,
तर कंठी धरीला नाही, कंठी त्यांच्या कृष्णमणी दिसला. आमचे बंकट स्वामी महाराज देव भेटावा, देव भेटावा, देव भेटावा, देव भेटत नाही. रानामध्ये सैरा वैरा पडायचे, सुटायचे. परमार्थ देव भेटणं ही काय सोपी गोष्ट आहे का? देवासाठी वेड व्हावं लागतं, वेड. ही अशी माणसं लक्षात ठेवा. मग कंठामध्ये कृष्ण मणी धारण केल्यामुळं प्रकार काय होतो? जनी प्रकाश. त्याचा जगामध्ये प्रकाश अशा प्रकारचा होतो. भगवान परमात्मा 10व्या अध्यायामध्ये सांगून जातात, ते शामचं तथयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धी योगंतं येन मां उपयांति ते. भक्तीच्या पोटी बोध काकडा पंच प्राण जीवे भावे वाळू आरती. ज्ञान प्राप्त होतं. दुसरा अर्थ जर सांगायचं म्हटलं तर दुसरा अर्थ असा आहे, जने प्रकाश, जगामध्ये त्याची कीर्ती होते. जी पारमार्थिक माणसं आहे त्या पारमार्थिक माणसांचीच कीर्ती स्थिर आहे. उभारीला ध्वज ती लोकावरी ऐशी चराचरी कीर्तिजाची. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानोबारायांची कीर्ती आहे. असं म्हणायचं नाही अभंग महाराज, असं म्हणायचं नाही. जोपर्यंत ज्ञानोबाराय तुकोबारायांची कीर्ती आहे तोपर्यंत सूर्य आहे. त्याची कीर्ती. अभंग महाराज तुमचा जिल्हा कुठला? उस्मानाबाद. म्हणजे मगाशी मी बोललो ते बरोबर आहे. उस्मानाबाद वरला माणसाला इकडं आणायची काय गरज आहे? काय गरज आहे? परमार्थात असल्यामुळे ही कीर्ती आहे. लोक प्रेम करतात ते कशावर तरी करतात. विना कशावर प्रेम करायला लोक मोकळी. परमार्थ करणाऱ्या माणसाची कीर्ती. कुठला माणूस कुठं विदर्भामध्ये जातो, तिथली लोक देवासारखी मानते, ते देवासारखी पूजा करते. त्याचं कारण जर कसं असेल तर ज्ञानोबा तुकोबा म्हणायचं, गुलाबजाम खायचं. मला वाटतं मला काही योग आला नाही पंक्तीला, पण बरेचसे पदार्थ नक्की झाले असते. ते ज्ञानोबा तुकोबारांच्या नामाची ताकद आहे लक्षात. परमार्थ करणाऱ्या माणसांना आता सांगायची वेळ आली, आम्ही गोड खाई. संपत्ती काय हे वैभव आहे हो. नको, पिठलं भाकरी करा, पिठलं. आणि बाकीच्या माणसं गेली ती पिठलं भाकरी, त्याला वाटतं चांगलं जरा पुरे बिरे केले असते तर बरं झालं. परमार्थ करण्याचे हे फायदे. हर कोणी लागे पाव. कुठेही जा लोक पाया पडतात. आमचे बाबूराव दादा सांगतात, कीर्तनकार म्हटल्यानंतर आमदार आला तरी काय करतो? पाया पडतो. ते कीर्तनकाराची ताकद म्हणण्यापेक्षा ज्ञानोबा तुकोबारांची ताकद आहे. कंठामध्ये कृष्ण नाममणी धारण केल्यानंतर त्याचा बाहेरही प्रकाश पडतो आणि आतही प्रकाश पडतो. दीपूला विजे गृहा भितरी तोची प्रकाश गवाक्षद्वारी. देवी हृदय प्रगटता श्रीहरी इंद्रियांतरी भजनानंदू. भजन करे पाताल में प्रगट हुए आकाश
दाबी दुबी न रसके कस्तुरी का वास. आणि एकदा का तुम्ही भजन केलं, परमार्थ केला कि मग का कमल कंदा झालेपणे हृदयीच्या मकरंदाते राखो नेने दे राया रंका पारणे आमोदासी वारे अतिमाप झाले सज्जनाचे कीर्तिमुख त्यांचे नारायण. आणि असा हा नामरूपी जो काल आहे ते जगद्गुरु तुकोबराय सांगतात, वैष्णवांच्या उत्तम समारंभामध्ये आम्ही एकमेकाला वाटू. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. काही गोष्टी दिल्यानं कमी होतात आणि काही गोष्टी दिल्यानं वाढतात. त्याच्यामध्ये विद्या ही माणसानं दिल्यानंतर वाढत असते. ज्ञान दिल्यानंतर वाढत असत. एक गोड सुभाषित आहे. न चोर न चोर हरियम न च भ्रातृ भाज्यम न च राज हरियम न भातृभाज्यम न च भारकारी वे कृते वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्व धनात प्रधानम. विद्यारूपी जी धन आहे हे चोर चोरी करत नाही. राजा त्याच्यावर टॅक्स लावत नाही. बँकेमध्ये कितीही पैसे ठेवता येत. 40,000 रुपयाच्या वर व्याज झालं की राजाचा इन्कम टॅक्स. पूर्वी लोक पैसा नाही म्हणून चिंतित होते. बाबूराव दादा ऐकताय का? पूर्वी लोक पैसा नाही म्हणून चिंतित होती. आता हा पैसा कसा सांभाळायचा. 1000च्या 500च्या नोटा बंद केल्या. किती लोक हैराण झाले असतील. अजून सुद्धा माणसं गॅसवर आहेत. हा मोदी साहेब 2000च्या नोटा बंद करतोय की काय. माणसं 2000च्या नोटा पाळून नाही 500च्या वर आहेत. आता 2000चं चालू ठेवून 500ची बंद करील. राजा ह्याच्यावर टॅक्स लावू शकत नाही. भाऊबंद याच्यामध्ये वाटा मागू शकत नाही. आणि किती जरी हे विद्यारूपी धन असलं तर त्याचं कधी ओझ होत नाही. वे कृते वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्वधना प्रधानम.
ते वाढतच राहत. खर्चे ना कुठे, चोर ना कुठे, दिन दिन बडे सवायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. सरस्वती भांडार की बड़ी अपूर्व बात, जो जो खर्चे तो बडे. हे जसं धन आहे कसं हे नामरूपी जे धन आहे, हे नामरूपी धन वाटून कधी कमी होत नाही. हा नामरूपी जो काला आहे, हा नामरूपी काला एकमेका देऊ मुखी सुखे घालो बरे. हा वाटो आम्ही एकमेकाला अशा प्रकारचा काला देऊ. आणि हा काला आम्हाला प्राप्त झाल्यामुळं आम्ही काय करू, वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. स्वर्गातले जरी देव असले तरी त्या स्वर्गातल्या देवांना आम्ही अशा प्रकारच्या वाकुल्या, म्हणजे एखाद्या पोराजवळ एखादा खाऊ असला आणि एखाद्या पोराकडे नसला की त्याला असं वाकुल्या दाखवत, धर 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 आपल्या तोंडाला काय वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. आणि हा काला आम्हाला प्राप्त झाल्यामुळं तुकोबाराय सांगतात, आम्ही बलाढ्य वीर आहोत शेवटच्या शरणात. त्याच कारण आहे, प्रेम करण्यासाठी भक्ती करण्यासाठी द्वैत भेद असावा लागतो. म्हणून आमचे संत महात्मे अभेद स्थितीला प्राप्त झालेले देवाची भक्ती, देवाचं भजन करण्यासाठी अभेद अवस्थेतून भेद अवस्थेमध्ये आलेले आहेत. विठ्ठल नको ब्रह्म ज्ञान आत्मसिद्धी भाव
महाराजांचा गोड आवाज आहे. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी दावी रूप मज गोपिका रमना ठेवू दे चरणा वरी माता पाहोनी श्रीमुख दीन आलिंगन जीवे लिंबलोन उतरेन कुसता सांगेन हित गुजमात बैसोनी एकांत सुख गोष्टी तुका म्हणे अशी न लावी उशीर माझे अभ्यंतर जाणून या. म्हणजे जीव शिवाचं जीव ब्रह्माचं ऐक्य असणारा हा जो काला आहे तो काला एवढासा आपल्या संत महात्म्यांना गोड वाटत नाही, आवडत नाही. तू माझा स्वामी मी तुझा रंग अभेदुनी भेद राखेला अंगी वाढावया जगी प्रेम सुख. कारण की प्रेमामध्ये फार मोठी ताकद आहे. किती ताकद आहे हो? किती आहे? प्रेमासाठी वाटल ते. प्रेमामध्ये ताकद आहे. ते प्रेम विषयाचं आहे का देवाचं आहे तो भाग वेगळा आहे. विठाला संसारामधलं प्रेम जाता जाता सांगून जातो. नवीन लग्न झालं की फार प्रेम असत. फार म्हणजे किती असतं? उतू जात, थांबवावं लागतं. मोठ्या घरचा पोरगा 10 कोटी बंगल्यातला पोरगा आणि झोपडपट्टीतली पोरगी असं होत नाही. पोरगी मोठ्या घरची. थाटामाटामध्ये लग्न सोहळा पार पडला. लग्न सोहळा पार पडल्यानंतर फिरायला काय जायचं असतो नेम आहे असं म्हणतात. पैसे नसलं तरी महाबळेश्वर. अरे परवडते का आपल्याला? दम कुठं निघते. इकडं तिकडं सगळीकडं फिरून झालं. फिरून फिरून तरी किती फिरणार? कुठंतरी थांबायला लागतच का नाही? सगळीकडे फिरायचं तेवढी फिरली. प्रपंचाला सुरुवात झाली. प्रपंचाला सुरुवात झाल्यानंतर प्रपंच सुरू झाला. प्रपंच सुरू झाला. पोरगी मोठ्या घरची, पोरगाही मोठ्या घरचा. आणि एक दिवशी हा कंपनीतून कामातून ऑफिस मधनं आला. त्याच्या बायकोनं जेवण काय केलं तो म्हणला मला भूक लागली, मला जेवायला वाट. ती म्हणली जेवण केलं नाही. त्यानं विचारलं का केलं नाही? तिनं सांगितलं मला लाड आलाय. लाड लाड येतोच ना सुरुवातीला. ठीक आहे म्हटला, नवीन नवीन लग्न झालेले, लाड आलाय तिला. ठीक आहे जाऊ दे, नाही केलंच ना.
जाऊ आपण आजूबाजूला. आता आपल्याकडे सुद्धा व्यवस्था, फक्त पैसा पाहिजे. पाहिजे ते बाहेर गेली, चांगल्या प्रकारचं जेवण करून आली. मध्ये 2-3 दिवसाचा कालावधी गेला. कालावधी गेल्यानंतर चुलीवर असणार 5-10 लिटर दुधाचं पातेलं त्याच्या डोळ्याच्या समोर ते चुलीमध्ये ओतलं. त्यानं बघितलंय 10 लिटर दूध चुलीत. आपली बायको, तो म्हणला हे दूध चुलीमध्ये का ओतलंस? ती म्हणली मला लाड आला. ठीक आहे, येऊ द्या लाड म्हणले. परत मध्ये 5-6 दिवसाचा गॅप झाला. तो घरी आला. घरी आल्यानंतर ह्याच्या डोळ्याच्या समोर 3-4 हजाराची जीन्सची पॅन्ट फाडून टाकली. याचा प्रश्न तोच, का फाडलीस? मला तुमच्या पाठच झाला. आणि माणसाने थोडक्यात सावध झालं तर बरं असतं, नाही तर त्याचं काय होईल काय सांगता येत. तो बैलाच्या गोट्यात गेला. चाबूक आसूड आणला आणि जे पठ्ठ्यानं बायकोला बडवायला सुरुवात केली. ती म्हणली असं का करताय, असं का करताय, असं का करताय? तू म्हणला मला याड आले. ती काय म्हणायची? तू म्हणला मला आता याड आले. तू म्हणला हे याड थांबल कधी? तो म्हणला तुझं लाड थांबला की माझं याड थांबलं. हे कशासाठी सांगितलं? ही प्रपंचामधली सत्य परिस्थिती आहे. प्रपंचामध्ये सुरुवातीचं प्रेम असतं, ते शेवटी राहत नसतं. सुरुवातीला आमच्या माता भगिनी नाव घेतात, चांदीची सायकल सोन्याच्या तारा. कुठे ज्या बापाचा कारखाना होता काय माहिती, तिकडं आम्हाला लोंढ्याची मिळणार. चांदीची सायकल सोन्याच्या तारा. रावसाहेब वर बसले, कलेक्टर घालतो वारा. जिल्ह्यात कलेक्टरला कामच नाही ज्या नवऱ्याला वारा घालण्यापर्यंत. काय प्रेम आहे प्रपंचातलं सुरुवातीचं. पण तेच माता माऊली म्हातारी 60-65 ज्येष्ठ नागरिक झाली, एसटी हाफ तिकीटनं फिरायला लागली. आणि एखाद्या वेळेस एखाद्या कार्यक्रमामध्ये नाव घ्या सांगितलं तर ती नाव घ्यायला काही ढिली पडत नाही. नाव घेती. काय नाव घेती? मोडका होता वाडा, मोडका होता वाडा, त्याची पडली लाकडं, ते राहत्यात तिकडं मी राहते हिकडं. मी म्हणलं चांदीची सायकल. हे सगळ्यांच्या संसारामधलं हेच आहे, लक्षात ठेवा. विठ्ठल प्रेम आहे हे दिवसांदिवस अशा प्रकारचं काय होत असतं, वाढत असतं. अगदी प्रेमाचे बनते
नेघे उतार चढते ज्ञानोबाराय सांगतात वर्षा काळी सरिता जैसी चढो लागे पंडू सुता तैसी नीच नी दीर्घ म्हणायचं नाही नीच नवी भगता श्रद्धा दिसे हे सुख हे प्रेम हा आनंद लुटण्यासाठी संत महात्म्यांना अभेद स्थिती फक्त आवडत नाही विठ्ठल हा दुसऱ्या नंबरचा काल आहे आणि तिसऱ्या नंबरचा काला जगद्गुरु तुकोबाराय सांगतात विठ्ठल हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने काला मी किती सांगितले 3 सांगितले कोणते कोणते उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात दुसरा तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला आणि तिसरा काला जो आहे हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने तुम्हा मला वाटतं काला म्हणजे काय लही लाया आणि दही एकत्र केलं आणि लाया आणि दही खाल्लं की काय झालं काला परंतु दही आणि लाही
हा केवळ जर काला ठरला असता तर त्याच्यासाठी 36 वर्ष सत्ता करायची काय गरज लागली. हा एकल्याचा नव्हे खेळ मनोनी मेळ मिळविला. हा सगळा मेळ मिळवण्यासाठी किती सायास आहे. हे एवढं करायचं कशासाठी. जायचं बाजारामध्ये 1 किलो लाया आणायच्या, अर्धा किलो दही आणायचं, करायचं काला, बसायचं फुटभर खा आणि म्हणायचं काला खाला काला खाला. कोण म्हणेल का हो काला खाला. तर ज्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नाम आहे आणि नुसतं नाम असून उपयोग नाही, त्या ठिकाणी प्रेम, त्याच्याशिवाय गोडी नाही. नुसती जिलाबी तेलातून तळून बाहेर काढली आणि तिला जर साखरेच्या पाकामध्ये ती जर घोळली नाही आणि ती जर आपण पंक्तीला वाढली तर खाणारे म्हणतील डायबिटीस काय आम्हाला झाली. डायबिटीस वाले सुद्धा सोडत नाही. जशी तेलामधून काढलेली जिलाबी जशी पाकामध्ये घोळणं गरजेचं आहे, तसं भगवान परमात्म्याचं नामरूपी जिलाबी प्रेमरूपी पाकामध्ये घोळली पाहिजे. विठ्ठल नामरूपी काल्याचं महत्व सांग. माणसाला 4 वाण आहे. एक परावाणी आहे, एक पश्चंती आहे, एक मध्यम आहे आणि चौथी वैखरी. परावाणी बेंबीमधून असते, पश्चंती हृदयामधून असते, मध्यमा कंठातून असते आणि वैखरी बोलतोय. महाराज म्हणतात ज्याने आपल्या कंठामध्ये कृष्ण नाम मनी धारण केलेलं आहे, म्हणजे कंठामध्ये जो सतत भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतोय, त्याचा परिणाम काय होतो. अवघाजनी प्रकाश. कंठामध्ये भगवान परमात्म्याचं सतत नामस्मरण केलं पाहिजे. कधीतरी करून नाही. विठ्ठल
हे नामस्मरण कसं केलं पाहिजे हो? सतत सततम कीर्तयन्तो माम किंवा दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. भगवान परमात्म्याचं ते नाव आहे आपल्या कंठामध्ये सतत अशा प्रकारचं घेतलं पाहिजे. भगवान शंकर आणि भगवान शंकरांच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे समुद्र मंथनामधून 14 रत्न बाहेर आले आणि 14 रत्न बाहेर आल्यानंतर त्यापैकी काही विष्णूने स्वीकारली, काही दैत्याने स्वीकारली. परंतु ज्या वेळेला विष बाहेर आलं हो त्या वेळेला सगळे विष बाहेर आल्यानंतर देव बाजूला व्हायला लागले, राक्षस बाजूला व्हायला लागले. भोळे बाबा महादेव ते पुढं आले. विष बाहेर आल्यानंतर सगळे बाजूला व्हायला लागले. पण भोळा महादेव म्हणतात ना, भोळे शंकर पुढे आले. कारण की त्या विषाने जगाचा घा होईल, जगाला त्रास होईल, म्हणून भगवान शंकर पुढे आले आणि समुद्र मंथनामधून जे बाहेर पडलेलं जे विष आहे ते विष प्राशन केलं. अमृत पिणारे सगळे, पण विष पिणारा फक्त भगवान शंकर आहे, महादेव. पण विषानं आपली जात दाखवली. भगवान शंकराच्या सर्व अंगाचा 10 व्हायला लागला, 10. मग तो 10 शांत होण्यासाठी भगवान शंकर परमात्म्यानं आपल्या मस्तकावर गंगेला धारण केलं, आपल्या मस्तकावर चंद्र धारण केला आणि आपल्या गळ्यामध्ये सर्प धारण केले. 10 शांत होण्यासाठी एवढे प्रयत्न केले, परंतु विषामुळे भगवान शंकराच्या अंगाचा होणारा 10 शांत काय होईना. जेत निवविल ऐशिया अशा हरे चंद्रमा आधा जैसा वाहतसे शिरसा निरंतर. माऊली म्हणतात शांत होण्यासाठी भगवान शंकराने हे एवढं सगळं धारण केलं, पण भगवान शंकराच्या अंगाचा 10 शांत झाला नाही. मग तो 10 शांत होण्यासाठी भगवान शंकर परमात्म्याने आपल्या कंठामध्ये काय केलं, नाम धारण केलं. आणि नाम धारण केल्यामुळं भगवान शंकराच्या अंगाचा 10 शांत झाला. विठ्ठल नाम
पवित्र आणि चोखट नाम स्मरे नीलकंठ. मला आठवण पुढचं. तारक उत्तम तिही लोका हर हर शीतळ झाले शिवा देखा. कंठ शीतळ झाला जपता शिव पाणी. राम नाम स्मरे भवानी. भगवान परमात्म्याच्या नामामध्ये एवढी ताकद आहे. भगवान परमात्म्याच्या नामानं हे विष उतरलच. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आपल्या सातारा जिल्ह्यातील अकबर महाराज म्हणून होऊन गेले उशी. त्यांचा अनुभव त्यांनी सांगितला. त्यांना सर्पदंश झाला आणि सर्पदंश झाल्यानंतर 12व्या अध्यायातील सुरुवातीची एक ओवी. विषय व्याये मिठी दिदरिया नुठी ताटी ते तुझी गुरु कृपा दृष्टी निर्विष होय. ज्ञानोबा रायांच्या ओवीनं सर्पाचं विष उतर. आता हे मी तुम्हाला सांगितलं पण माणसं डोकेबाज. माणसं डोकेबाज. मग माणसं काय म्हणली? तो साप विषारी नसला पाहिजे. मान्यच करायला नाही. वाईट झालं की सगळं देवावरच्या टाकायचं, पण चांगलं झालं की देवाकडं कधी संताकडं कधी न्यायचं. ज्ञानोबा गीता असेल ज्ञानेश्वरी असेल ती पोथी नाही, तो आत्मा प्रगट करण्याचे मंत्र आहे. लक्षात ठेवा. 50-100 वर्ष झालं लोक ज्ञानेश्वरीची पारायण करते. ते तैसे नित्य नूतन देखीजे. गीता करतो नित्य नूतन आहे. सकाळचा पेपर दुपारी शिळा होतोय, दुपारचा संध्याकाळी शिळा होतोय. चालत नाही ते. भगवान परमात्म्याच्या नामानं भगवान शंकराच्या अंगाचा दहा शांत झाला. अहो हे विष तर उतरलच उतरल, परंतु विषयाचं सुद्धा विष उतरण्याची ताकद नामामध्ये आहे. विठ्ठल प्रमाण सांगतो, कथा सांगत नाही. आपल्याला पुढे जायचे, थोडक्या वेळामध्ये सेवा आटपायचे. एका जनार्दनी गाता हरीचे नाम, निमाली इंद्रिय विषय विसरली काम. देवाच्या नामामुळे हो जे काम आहे ना, तो काम सुद्धा कमी होतो, किंबहुना कामाचा विसर पडतो. विठ्ठल म्हणून माणसाने कंठामध्ये भगवान परमात्म्याचं नाम धारण करावं. एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीसी करुणा येईल तुझे. किंवा एक गाव आम्ही, किंवा एक धरीला चित्ती आम्ही रुक्माईचा पती. ऐकणारे म्हणते तुझा टाइम आहे तोपर्यंत सांगत राहा. चेहरा मी वाचतोय ना त्यांचं. चेहऱ्याला उल्हास मला सांगतोय ना. हे
सांगतं हे जीवनाच्या अत्यंत जवळचा विषय आहे आणि सगळ्यांना सोपा आहे, सगळ्यांना साध्य करण्यासारखा विषय आहे. माणसाने कंठामध्ये भगवान परमात्म्याचं नाम धारण करा, एक भाग झाला. दुसरा भाग सांगतो, माणसानं जिंकायचं असेल तर काय जिंकायचं, तर माणसाने आपलं अंतःकरण जिंका. तया स्वंतःकरण जिता सकळ कामोपशांता, परमात्मा परवता दुरी नाही. देव लांब नाही. एक वाक्य सांगू का, देव पळवून मिळत नाही तर देव वळून मिळतो. तो इथं आहे, सर्वागती राम तैसा हृदयामध्ये निरामू किंवा सर्वस्वच्या हम हृदय सन्निविष्टो. इथं आहे, इथं ज्ञानोबरायांचा घोडा अभंग आहे बरं का. आवित गे माय विटेना, जवळची आहे पण भेटेना. देव कुठे जवळ आहे, जवळ पण भेटेना. पाणी आहे तर शेवाळ आले ना, शेवाळामुळं पाणी दिसत. तसं या अंतःकरणामध्ये परमात्मा ओत पोत भरलेला आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. परंतु काम क्रोध लोभ बाकीच्या ह्याच्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्याचं सेवाळ आलेले सेवा, ते सेवाळ बाजूला झालं की त्याला लांब जायची काही गरज नाही. तो स्वतः सिद्ध आहे, त्याला सिद्ध करण्याची गरज नाही. विठ्ठल मी तुमच्याशी बोलतोय. मी पहिलं काय सांगितलं, काय धरायचं, काय धरायचं, भगवान परमात्म्याचं नाव कंठामध्ये धरायचं. काय जिंकायचं, तर प्रत्येकाने आपलं अंतःकरण जिंकायचं. दुसऱ्याला जिंकण्यापेक्षा आपण आपल्याला जिंकायला शिकलं पाहिजे. मोकळं मन आणि सैतानाचं घर म्हणतात. काम करण्यापेक्षा मोकळी रिकाम टेकडी माणसं असतात ना, ती जास्त भानगडी करतात. उद्योगच काय नसतो आणि मनाचा स्वभाव आहे चंचल, ते कधी गप बसत नाही. ते तुम्हाला काही नाही काहीतरी करायला लागतं. एकाला भूत प्रसन्न झालं, मनासाठी सांगतो, आणि त्या भूत प्रसन्न झाल्यानंतर त्या भूतानं सांगितलं, तू सांगल ते मी काम करणार. परंतु काम जर सांगितलं नाही तर तुला मी खाणार. शेतकरीकडे होता, 100-200 एकर शेती होती. सांगितलं नागरून टाक, आलं नाही 1 तासात, भूत येते. पेरून टाक, आलं ना 10 मिनिटात पेरू. पाणी दे, आलं ना 2 मिनिटात पाणी देऊ. उभंच राहायचं. आता हे काम असं तर सांगल नाही, नसल्यावर काय काम सांगणार आहे. त्या भूताच्या मरणाच्या भीतीने मरायला लागलं. त्याला एक जोडीदार भेटला, हुशार. म्हणला, काय असं का झाला, खाता पिता मरायला लागलास. अरे म्हणला, मला भूत प्रसन्न झालं, भूत माझ्या घरी सांगल ते काम करते, पण काम नसले की म्हणजे आता मी तुला खाणार. असंच होय. बर, एक काम कर, त्या भूताला जाऊन सांग, एक मोठं कडकड घेऊन ये आणि आपल्या घराच्या बाजूला रोव, आणि काम संपलं की त्याला सांगायचं, वर जा खाली. काम निघालं, हे थांब इकडे. तसं हे मन म्हणजे सैतान आहे, भूत आहे. हो,
ज्यानं मन जिंकलं त्यानं जग जिंकलं असं आपण सहज बोलत जातो. विठ्ठल म्हणून दुसऱ्याला जिंकण्यापेक्षा आपण स्वतःच्या अंतःकरण जिंकतो. तिसरी गोष्ट सांगतो, आपल्याला जर सोडायचं जर काय असेल तर निंदा सोडायची. दुसऱ्याची जी निंदा असते ना आपल्याकडे ती सोडायची. त्याचा परिणाम काय होईल? सोडलिया जगनिंद मग गोविंद म्हणूया. निंदा सोडा तुम्ही. आणि जाणायचं जर असेल तर आपलं स्वरूप जाणार. आपण नेमका आहोत कोण? तैसा स्वरूपाच्या प्रसारा लागी प्राणेंद्रिय शरीरा आतने करणे जे विरा ते चित. आपलं बुद्धी असेल, आपलं जी काही ताकद असेल ती आपलं स्वरूप जाणण्यासाठी खर्च करा. आणि तिसरी गोष्ट असे, तुम्हाला जर भजायचं असेल तर आपल्या सद्गुरूंना भजा. परमार्थामध्ये जर तुमची पुढं प्रगती वाटचाल व्हावी जर अशी वाटत असेल तर तुम्हाला गुरुच्या ठिकाणी श्रद्धा ठेवणं नितांत गरजेचं आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपद्यक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिन तत्वदर्शिना. तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ. या वारकरी संप्रदायामध्ये माळकरी लोक भरपूर आहेत, पण काही माळकऱ्यांना विचारला तुझा गुरु कोण? त्याला माहिती कसं परमार्थामध्ये ज्ञानोबाला सांगतात म्हणून जाणतेने गुरु भजीजे तेने कृत कार्य होईजे जैसे मूळ सिंचिने सजे शाखा पल्लव संतोषती. म्हणून धरायचं असेल तर कंठामध्ये भगवान परमात्म्याचं नाम धारण करा. जिंकायचं असेल तर अंतःकरण जिंका. सोडायचं असेल तर दुसऱ्याची निंदा सोडा. जाणायचं असेल तर आपलं स्वरूप जाणा. आणि भजायचं असेल, सेवा करायची असेल तर आपल्या सद्गुरूची करा. आता या आपल्याला एका मनाचा विचार चालू आहे. कंठी दरीला कृष्ण. तर या मन्याचं जगामध्ये 84 प्रकार आहेत आणि आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 12 प्रकारचे मणी आपल्याला सापडतात. नाव सांगतो, लक्षात ठेवा. सूर्यकांत मणी. या मण्याचं वैशिष्ट्य काय हो? तर या मण्याचं वैशिष्ट्य आहे, हा सूर्यकांत जो मणी आहे हा सूर्यप्रकाशामध्ये ठेवल्यानंतर त्या सूर्यकांत मण्यामधून ठिणग्या निघतात. दुसरा चंद्रकांत मणी आहे. या चंद्रकांत मण्याचं काय वैशिष्ट्य आहे हो? हा चंद्रकांत जो मणी आहे हा चंद्राच्या प्रकाशामध्ये त्याचं पाणी होतं. अहो चंद्रकांत द्रवता किर होय परिते हातवटी चंद्रिकी आहे. तैसा वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते वीर. श्रोते असल्याशिवाय वक्त्याला काही उपयोग. ते बिचारे झोपणारे का असं. पण पुढं कारण की वक्त्याला माणसांच्या समोर बोलायची सवय असते. जसं काही लोकांना एवढी माहितीची सवय असती. अतुल महाराज लाईट गेली तरी ते हितच उभा. आणि लाईट गेली ना सवय असते. चंद्रकांत वासरमणी म्हणजे सूर्य. पारसमणी म्हणजे
थोरी वसांडलेली आपुली परिसे नेनो शिव कैसे लोखंडासे. हा पारस म्हणे आहे. कितीही गंजलेलं लोखंड असू द्या, त्याला या परिसाचा स्पर्श झाल्यानंतर त्याचं काय होतं? सोनं. हा पारस म्हणे. दुसरा कौस्तुभ म्हणे. मकर कुंडले तळपती गंती कौस्तुभ म्हणे विराजे. बोलू नका, संत्र करा. पुढे जास्तच पुढे सरा. 2 मिनिटं पुढे सरा सगळे एकदा. मी तुम्हाला 12 म्हणी सांगणार आहे. 12. आता किती सांगितले? किती सांगितले? सांगितले असते सांगितले. सूर्यकांत म्हणी, चंद्रकांत म्हणी, वासर म्हणी, पारस म्हणी, कौस्तुभ म्हणी आणि चिंतामणी. चिंतामणी जो आहे ना, तो चिंतामणी एकदा का आपल्याला प्राप्त झाला की आपण त्याच्याकडे जी इच्छा करू ते आपल्याला काय होत असते? मिळत. 7वा स्फटिक मणी, तो पारदर्शक असतो, एक दिसायला गोंडस असतो. 8वा शमंतक मणी, सत्यभामा आणि सत्यभामाचा बाप सत्राजी त्याच्याकडे तो होता. आणि तो मणी काय करायचा? दिवसाला 160 भार सोनं द्यायचं. शमंतक मणी. दुसरा नाद निधी मणी आहे. तो नाद निधी जो मणी आहे, त्या नाद निधी मण्याचं असं वैशिष्ट्य आहे, त्या मण्याचा नाद ध्वनी ज्या धातूवर पडतो त्या धातूचं सोनं होतं. लोक म्हणतील महाराज लई चांगलं चांगलं म्हणी सांगतील, देखील एखादा काय त्याच नुसता ध्वनी पडला की सोनं होतं. वैरागार म्हणी आहे. वैरागार म्हण्याचं असं वैशिष्ट्य आहे, ज्या ठिकाणी तो असतो त्या परिसरातलं सगळं हिरवगार करतो आणि त्याचा स्पर्श ज्या दगडाला होईल त्या दगडाचे हिरे होतात. हिरे. 11वा आहे नागमणी. तो नागाच्या मस्तकात असतो. आणि 12वा आहे देवमणी. देवमणी कंठी नाही का, घोड्याच्या ठिकाणी असतो. हे सगळं मणी स्वयंप्रकाशित आहे, पारदर्शक आहे. या लोकांमधली सगळी संपत्ती तुम्हाला प्राप्त करून देणार आहे. पण मला आता महत्वाच्या मुद्द्यासाठी मी तुमच्याशी एवढ्या वेळ बोलतोय की हे मणी जरी पारदर्शक असली, यह लोकाची संपत्ती देणारे असले, तरी मला जो सांगायचा कृष्ण मणी आहे, हा कृष्ण मणी यह लोकातील आणि पार लोकातील तुम्हाला सर्व संपत्ती प्राप्त करून देणारा आहे. आणि हे जे मणी आहेत अगोदर सांगितलेले हे दुर्लभ आहे आणि कृष्ण मणी हा सुलभ आहे. हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात कृष्ण
कंठी धरिला कृष्ण मणी, कंठी धरिला कृष्ण मणी, अवघा जनी प्रकाश, काला वाटू एकमेका,
वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम विठ्ठल विठ्ठल नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रय जननी देवाची दत्त माझी माता दत्त माझा पिता बहिणी बंधू चुलता दत्त माझा दत्त माझा गुरु दत्त माझा तारू मजसी आधारू दत्तराज देवादी देवा
ज्ञानांच विधाय भक्ती विलोकित्वेन समाधी राजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसा गुरुंतं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता कंठी धरिला कृष्ण मणी अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णव निका संभ्रम काल्याच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज नाम रूपी काल्याचं महत्व प्रतिपादन करतात. विठ्ठल आपल्या वारकरी संप्रदायामध्ये बोलण्याचा मोह आवरत नाही म्हणून बोलून जातो की या जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, वारकरी संप्रदायासारखे संत नाही आणि वारकरी संप्रदायासारखे ग्रंथ नाही. विठ्ठल आपल्या या वारकरी संप्रदायामध्ये काल्याच्या कीर्तनासाठी 3 प्रकारचे अभंग घेतले जातात. त्याच्यामध्ये बालक्रीडा, गवळणी आणि काला. एकंदरीत जर संत वाङ्मयाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर संत वाङ्मयामध्ये काला सुद्धा 3 प्रकारचा आपल्याला सापडतो. विठ्ठल उपसोनी आपुडती
उपजोनिया पुढते येऊ काला खाऊ देही भात हा एक प्रकारचा काला. भात असेल, लाह्या, चुरमुरे हे काल्याचं प्रतीक आहे. आणि त्याच्यामध्ये दही अथवा ताक हे प्रेमाचं प्रतीक आहे. आणि प्रेमामुळे माणसं एकत्र येतात. उस्मानाबाद पासून लातूर ही सगळी माणसं गेली 5 दिवस आणि हा 6वा दिवस एकत्र येण्याचं कारण काय असेल तर प्रेम आहे. आणि ते प्रेम म्हणजे भगवान दत्तात्रय परमात्म्याबद्दल आहे. विठ्ठल हा एक काला आहे. दुसरा काला सांगतो, तुका म्हणे काला कोठे आभेद देखिला. हा जो काला आहे, जीव शिवाचं ऐक्य हा जो काला आहे, हा काला वारकरी